नमस्कार विद्यार्थी मित्रो, हा आहे पार्ट 2 सिलेबस डिकोडिंगचा। याआधी तुम्ही पार्ट 1 बघितला असेल आणि नसेल बघितला तर तो प्लेलिस्टमध्ये जाऊन एकदा बघून घ्या आणि त्यानंतर पार्ट 2 कडे या। तर पार्ट 1 मध्ये आपण बघितलेला आहे सिलेबस डिकोडिंग फॉर पेपर 1, जो बॉटनी ऑप्शनल राज्यसेवेसाठी असणार आहे। त्याचा जो पेपर 1 असणार आहे त्याचं सिलेबस डिकोडिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। आता सेकंड व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पार्ट 2, ज्यात आपण बघणार आहे की सेकंड पेपरसाठी जे सिलेबस आहे त्याचे सबटॉपिक्स काय असतील आणि त्याच्यावर क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातील। ठीक आहे, तर सिलेबस डिकोडिंग व्हिडिओमध्ये आपण आता बघूया की या लेक्चरची आउटलाईन काय असेल, लेक्चरचा ओव्हरव्ह्यू काय असेल। तर लेक्चरमध्ये जे टॉपिक आपण बघणार आहेत तर तो सर्वात आधीचा जो टॉपिक आहे म्हणजे आपण सिलेबस बघणार आहे ओव्हरव्ह्यू। ठीक आहे, सिलेबस ॲट दी ग्लान्स। त्यानंतर आपण बघणार आहे सिलेबस ऑफ द पेपर 2 लाईन बाय लाईन, म्हणजे तुमचा जो सिलेबस आयोगाने प्रेस्क्राईब केलेला आहे तो आपण लाईन बाय लाईन बघणार आहे। आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स काय असणार आहेत तुमच्या पेपर 2चे, जे तुम्हाला रिव्हिजनसाठी किंवा जेव्हा तुम्हाला प्रायोरिटाईज करायचं असेल तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही प्रायोरिटाईज करू शकता। सो युनिट्स काय काय असतील तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले जे युनिट्स आहेत, तर सर्वात पहिला युनिट आहे जो आहे की सेल बायोलॉजी। सेल बायोलॉजी हा पहिला युनिट आहे सेकंड पेपरचा। त्याच्यानंतर जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि इव्होल्युशन हा इम्पॉर्टंट युनिट आहे, दॅट इज सेकंड युनिट। मग थर्ड युनिट जो दिलेला आहे तुमचा तो आहे प्लांट ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी, बायोस्टॅटिस्टिक्स। फोर्थ युनिट आहे फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री आणि शेवटचा युनिट आहे इकॉलॉजी आणि प्लांट जिओग्राफी। तर हा अशा प्रकारे तुमचा सिलेबस असेल। हा जर तुम्ही युनिट बघितला युनिट नंबर 5, तर हा तुम्हाला प्रिलिम्समध्ये तुमचा जो टॉपिक आहे एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी चा जो टॉपिक आहे त्याच्याशी हा ओव्हरलॅप होतो। त्याच्यानंतर GS 3 मध्ये एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीचे भरपूर सर्व टॉपिक्स आहेत, तिथेही याचा तुम्हाला फायदा होणार आहे। ठीक आहे, सो इकॉलॉजी जो तुम्ही इथे शिकणार आहे, इकॉलॉजीमध्ये तुमच्या काही म्हणजे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला GS मध्ये कामी येणार आहे आणि इन जनरल न्यूजमध्ये जे सायन्सचे काही टॉपिक राहतात ते पण तुम्हाला इथनं समजण्यास मदत होईल। ठीक आहे, तर सुरुवातीला आपण जे बघणार आहोत तर हे गोष्ट बघण्यासारखी आहे की तुमचा जो सिलेबस आहे त्यातले जे टॉपिक्स आहेत ते तंतोतंत UPSCच्या सिलेबससारखे आहेत, जे आपण पेपर 1 मध्ये बघितले। पेपर 2 मध्ये तसंच ट्रेंड आहे, एकही टॉपिक UPSCच्या पेक्षा खालीवर नाही, म्हणजे इवन कॉमा, सेमिकॉलन, कॉलन सगळे म्हणजे पूर्ण गोष्टी तशा कट कॉपी पेस्ट आहेत UPSC सिलेबससारखा। सो जसं UPSC मध्ये सेकंड यातला जो पहिला टॉपिक आहे तो सेल बायोलॉजी, आपल्या इथे तोच सेल बायोलॉजी। ठीक आहे, तर इथे काय सर्वात पहिला टॉपिक टेक्निक्स ऑफ सेल बायोलॉजी। तर यात आपण वेगवेगळ्या टेक्निक्स शिकणार आहोत सेल बायोलॉजीमध्ये। कुठल्या टेक्निक आपण वापरतो ते आपण या सेल बायोलॉजी टॉपिकमध्ये शिकणार आहे। तर कुठल्या टेक्निक आहेत ज्या आपण बघणार आहेत, समजा एक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी यात आपण सेल बायोलॉजी टेक्निकमध्ये बघणार आहे। त्याच्यानंतर कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप बघणार आहे, त्याच्यानंतर फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपी बघणार आहे। अशा मायक्रोस्कोपीच्या ज्या डिफरंट टेक्निक्स आहेत त्या आपण इथे बघणार आहे। मग त्यानंतर आहे की टेक्निक्स ऑफ सेल बायोलॉजीमध्ये असा एकदम क्लिअर कट जो सिलेबस आहे तो काही दिलेला नाही की हेच टॉपिक विचारल्या जातील असं। बट जेव्हा तुम्ही हे बघाल तर तुमच्या लक्षात येईल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितले की कुठले टॉपिक याच्यातून विचारल्या जातात, किंवा इन जनरल जेव्हा तुम्हाला डिस्कशन नंतर कळून जाईल की यातले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे कुठले नाहीत। तर यातल्या काही फ्यू टेक्निक्स आहेत ज्या मी सांगितल्या त्या इम्पॉर्टंट आहेत आणि क्वेश्चन या टॉपिकवर खूप रिअरली विचारले जातात। सो खूप जास्त इम्पॉर्टंट असा हा टॉपिक नाही, बट तरी आपल्याला तो कव्हर करायचा आहे। बट प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल, तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे। तर त्याच्यात काय विचारले, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलचा आपण स्ट्रक्चर आणि अल्ट्रा स्ट्रक्चरल डिटेल्स, अल्ट्रा स्ट्रक्चरल म्हणजे जे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली आपण ऑब्झर्व करू शकतो, दोज आर नोन एज अल्ट्रा स्ट्रक्चर। ठीक आहे, तर त्या अल्ट्रा स्ट्रक्चरल डिटेल्स ज्या आहेत त्या ज्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप्स खाली ऑब्झर्व होतात त्या आपण डायग्रामच्या फॉर्ममध्ये आणि त्याच्या डिस्क्रिप्शनच्या फॉर्ममध्ये बघणार आहे। आणि स्ट्रक्चर विचारले म्हणजे त्याची डायग्राम इम्पॉर्टंट आहेच। आणि नंतर अल्ट्रा स्ट्रक्चरल डिटेल्स जे आपल्याला इंडिव्हिज्युअली सांगायचे आहे। त्यानंतर मग आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये आपण काय स्टडी करणार आहे, पहिले आपण याला इंडिव्हिज्युअली स्टडी करू, व्हॉट इज प्रोकॅरियोटिक सेल आणि त्याच्या डिटेल्स काय असणार आहे। नंतर मग इंडिव्हिज्युअल आपण युकॅरियोटिक सेलला स्टडी करू आणि देन आपल्याला बघायचं आहे त्याचा कंपॅरेटिव्ह ओव्हरव्ह्यू, कारण डिफरन्स या दोघांमध्ये काय काय आहे ते आपल्याला अनेकदा एक्झाममध्ये विचारतात। तुम्ही जर यावर्षी फॉरेस्टचा पेपर बघितला तर युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेलवर डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे।
तर त्यातून ते आपल्या लक्षात येतं की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि डायरेक्ट क्वेश्चन याच्यातून विचारलेले जातात. मग त्याच्यानंतर जेव्हा आपण बघू कंपॅरेटिव्ह अकाउंट झालं की त्यानंतर आपल्याला बघायला लागेल की ओरिजिन ऑफ द युकॅरियोटिक सेल, की युकॅरियोटिक सेल ओरिजिनेट कसा झाला. त्याच्यानंतर ओरिजिनेशनसाठी खूप वेगवेगळ्या टाईपच्या थेरीज असतात, तर त्या कुठल्या कुठल्या थेरीज आहेत, मोस्ट एक्सेप्टेड थेरीज कुठल्या कुठल्या आहेत. त्याच्यानंतर कुठल्या कुठले इव्हेंट झाले ज्याच्यातून युकॅरियोटिक सेल इव्हॉल्व झाला किंवा त्याची उत्पत्ती झाली ते आपल्याला बघायला लागेल. ठीक आहे, तर हे असेल आपलं सेल बायोलॉजी तुमच्या सिलेबसमध्ये. मग त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला विचारतील स्ट्रक्चर अँड फंक्शन. स्ट्रक्चर अँड फंक्शन कशाचं, तर तुम्हाला इथे स्ट्रिक्टली या दोन गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, मेनली स्ट्रक्चर आणि देन फंक्शन. तर कशाचा, सेल वॉल दॅट इज एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स, तर त्याचे डिटेल्स काय आहेत ते तुम्हाला बघायला लागेल. त्याच्यानंतर मेम्ब्रेन्स आणि सेल अधेजन, तर याच्यातही तुम्हाला डिटेल्स बघाव्या लागतील की काय काय यात विचारलं जाऊ शकतं. जसं आपल्याला सेल अधेजनमध्ये मेम्ब्रेन आणि ECM लेवलवर तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर हे टॉपिक्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. मग त्याच्यानंतर जर तुम्हाला बघायचं झालं तर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल ऑर्गॅनली, तर या डिफरंट सेल ऑर्गॅनलीज ज्या तुम्हाला मेन्शन केलेल्या आहेत त्या डिफरंट सेल ऑर्गॅनलीजचं स्ट्रक्चर कसं असेल, त्याच्या स्ट्रक्चरचे एकदम प्रॉपर डायग्राम्स तुम्हाला बनवून ठेवावे लागतील, जेणेकरून त्या तुम्ही एक्झाममध्ये रिप्लिकेट करू शकता. आणि त्याचे फंक्शन्स म्हणजे याचे एक शॉर्ट आणि क्रिप्स नोट जर तुम्ही बनवल्या तर तुम्ही हे सर्व एरियाज हँडल करू शकता. खूप जास्त वाचायची गरज नाही किंवा खूप जास्त त्याच्या रिलेटेड मटेरियल जमा करायची गरज नाही. जेवढं आपण रेप्लिकेट करू शकतो तेवढंच आपण जमा करून त्यात रेप्लिकेट करू शकतो. ठीक आहे, तर लक्ष कुठे द्यायचं आहे आपल्याला, स्ट्रक्चर, आणि त्या स्ट्रक्चरची एकदम छान डायग्राम तुम्हाला काढता आली तर ते काढायची आहे. आणि त्याच्यानंतर मग फंक्शन ऑफ सेल ऑर्गॅनलीज. तर स्ट्रक्चरमध्ये कुठले ऑर्गॅनलीज आहेत, सगळ्यात पहिला आहे क्लोरोप्लास्ट, नंतर आहे मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, नंतर सिलेबसमध्ये हा वर्ड मेन्शन केला आहे डिक्टिओझोम. तर जे जुनी टर्मिनॉलॉजी होती त्याला आपण गोल्गी ॲपरेटस, म्हणजे हे जे तुमचं डिक्टिओझोम सिलेबसमध्ये वापरलं आहे, तुम्ही जे नवीन बुक्स बघाल त्याच्यात तुम्हाला गोल्गी ॲपरेटस पाहायला मिळेल. सो गोल्गी ॲपरेटस अँड डिक्टिओझोम आर सिनोनिमस, म्हणजे एकच आहे ते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर रायबोझोम्स तुम्हाला विचारले जातील, एंडोझोम्सबद्दल तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल, लायझोझोम्स आहेत, परॉक्झिझोम आहेत, सायटोस्केलेटॉन आणि मायक्रोट्युब्युल्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला न्यूक्लिओलस, न्यूक्लिओलस आणि याच्या पुढे न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्सबद्दलही तुम्हाला विचारले गेले, तर तेही तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, तर मग स्ट्रक्चर आणि फंक्शन कशाचं, तर डिफरंट सेल ऑर्गॅनलीज. तर सेल ऑर्गॅनलीजमध्ये पुन्हा काय काय, न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स आहे, क्रोमॅटिन आहे. मग त्या क्रोमॅटिनचं कन्व्हर्शन न्यूक्लिओझोममध्ये कसं होतं, म्हणजे ते बीड्स कसे ओव्हन होतात ते तुम्हाला बघायचं आहे. त्यात तुम्हाला न्यूक्लिओझोम मॉडेल स्टडी करता येईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला आहे की सेल सिग्नलिंग आहे, तर सेल सिग्नलिंग आणि सेल रिसेप्टर. तर सेल कशा प्रकारे सिग्नलिंग करतो, म्हणजे सेल सिग्नलिंग कशा प्रकारे होतं ते आपण याच्यात बघणार आहे. त्याच्यानंतर रिसेप्टर मॉलिक्युल्स कुठले कुठले असतील, त्याच्यानंतर सिग्नलिंग मॉलिक्युल्स कुठले कुठले असणार आहेत ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर सेल सिग्नलिंग कसं होतं ॲक्च्युअली, व्हॉट इज दी प्रोसेस बिहाइंड सेल सिग्नलिंग ते आपण बघणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण बघणार आहे इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ सिग्नलिंग, कुठले इम्पॉर्टंट टाईप्स या सेल सिग्नलिंगमध्ये एक्झामच्या दृष्टीने आपल्या महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहे. मग त्याच्यानंतर सेल ट्रान्सडक्शन इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आणि ज्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन वारंवार विचारले जातात दॅट इज मायटोसिस आणि मिओसिस. हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यावर तुम्हाला वारंवार क्वेश्चन दिसतील. आणि मायटोसिस मिओसिसमध्येही, मिओसिस खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि मिओसिसमध्येही अनेकदा जो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात दॅट इज प्रोफेज वन ऑफ मिओसिस. याच्यावर तुम्हाला अनेकदा क्वेश्चन बघायला मिळतील. मग आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ सेल सायकल. तर मॉलिक्युलर बेसिस काय सेल सायकलचं, सेल सायकल कशी ऑपरेट होते, त्या सर्व गोष्टी आपण याच्यात बघणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आहे न्यूमेरिकल अँड स्ट्रक्चरल व्हेरिएशन इन क्रोमोझोम. नंबरमध्ये कसे व्हेरिएशन येतात, स्ट्रक्चरल व्हेरिएशन्स कसे आहेत क्रोमोझोममध्ये आणि त्याचं महत्त्व काय आहे तेही आपण यात बघणार आहे. त्याच्यानंतर मग आहे क्रोमॅटिन ऑर्गनायझेशन अँड पॅकेजिंग ऑफ द जिनोम. तर क्रोमॅटिनचं ऑर्गनायझेशन कसं झालं आहे, नंतर जिनोम कसा पॅक झाला आहे, त्याच्या पॅकेजिंगमध्ये कुठले इम्पॉर्टंट फॅक्टर्स महत्त्वपूर्ण आहेत ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिले पॉलिटीन क्रोमोझोम आणि बीटा क्रोमोझोम, त्याचं स्ट्रक्चर आहे, बिहेवियर आहे आणि सिग्निफिकन्स आहे. तर इथे तुम्हाला दोन टाईपचे स्पेशल
स्पेशल टाईप ऑफ क्रोमोझोममध्ये आपण यांना स्टडी करतो, दॅट इज पॉलिटिन क्रोमोझोम आणि बीटा क्रोमोझोम. तर आणखी एक क्रोमोझोम आहे लॅम्ब्रस क्रोमोझोम. तो तुमच्या राज्यसेवेच्या सिलेबसला नाही, बट तो तुमच्या फॉरेस्ट सिलेबसला आहे. तो एक ॲडिशनल टॉपिक तुमच्या फॉरेस्टच्या सिलेबसला आहे, बट तो इथे राज्यसेवेच्या सिलेबसला तुम्हाला लॅम्ब्रस क्रोमोझोमबद्दल विचारलेलं नाही आहे आणि ते तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं नाही आहे. सो दीज आर दी स्पेशल टाईप ऑफ क्रोमोझोम, पॉलिटिन क्रोमोझोम आणि बीटा क्रोमोझोम, बी क्रोमोझोम. ठीक आहे. मग त्यानंतर जो सर्वात पहिला जो टॉपिक बघितला आपण सेल बायोलॉजी, दॅट इज बेसिक टॉपिक. कारण सेल बायोलॉजी जोपर्यंत तुम्ही कव्हर करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचे टॉपिक समजायला खूप अवघड जातं. म्हणजे ते टॉपिक तुमच्या इझिली लक्षात येऊ शकणार नाही आहेत. ठीक आहे. तर ते टॉपिक सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी नंतर काय जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि इव्होल्युशन. तर आपण इथे काय बघणार आहे जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि इव्होल्युशन मध्ये जर सेल बायोलॉजी समजलं तर हे टॉपिक समजायला तुम्हाला खूप इझी जातील. तर जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी सुरुवात करायची आधी एकदा आपण हे बघूया की सेल बायोलॉजी तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार नाही. इट इज 15 to 20 डेजमध्ये तुम्ही कव्हर कराल आणि दॅट इज बेसिक. सो तेवढा टाईम इज सफिशियंट, बट इट इज बेसिक. ते जर तुम्ही केलं तरच तुम्हाला जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी समजायला इझी जाईल. मग जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजीचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर जेनेटिक्सचा जो सिलेबस आहे तो 2 पार्ट्समध्ये तुम्हाला विभागलेला दिसतो. म्हणजे ॲक्च्युली तसे सेपरेशन्स तुमच्या सिलेबसला नाही, बट तुम्ही जेव्हा सिलेबस गो थ्रू कराल तर तुमच्या लक्षात येईल की म्हणजे ढोबळ मनाने त्याचे 2 टॉपिक पडू शकतात. जसं एक आहे क्लासिकल जेनेटिक्स. क्लासिकल जेनेटिक्स आहे ज्यात आपण ट्रॅडिशनल जेनेटिक्स म्हणतो किंवा ट्रान्समिशन जेनेटिक्स म्हणतो. म्हणजे असं पार्ट जो ट्रान्समिशन ऑफ द जीन्स किंवा ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टर्सच्या संबंधित असेल तो येईल तुमचा क्लासिकल जेनेटिक्समध्ये. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे मॉलिक्युलर जेनेटिक्स. मॉलिक्युलर जेनेटिक्समध्ये डिफरंट जे पार्ट्स येतील ते आपण बघूयात. ठीक आहे. तर जसं क्लासिकल जेनेटिक्समध्ये काय काय येईल जर तुम्हाला सांगायचं झालं तर क्लासिकल जेनेटिक्समध्ये ज्याला आपण इनहेरिटन्स जेनेटिक्स म्हणतोय तर ते लॉज ऑफ इनहेरिटन्स येईल मेंडलचे. आणि त्याच्यानंतर इनहेरिटन्सचा पॅटर्न ते काय फॉलो करतात ते येईल. त्याच्यानंतर त्या इनहेरिटन्सच्या फॅक्टरला म्हणजे पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स आहे त्याला कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात ते आपण याच्या माध्यमातून बघूयात. ठीक आहे. तर जो सर्वात आधीचा जो टॉपिक आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्सचा सुरुवातीचा आधी, बट हे काय आहे इंट्रोडक्शन आहे. इथून क्वेश्चन विचारले जात नाही, नो क्वेश्चन्स. ठीक आहे. सो इथून क्वेश्चन विचारले जात नाहीत आतापर्यंतचा जो हे आहे त्याच्यावरून तो डेव्हलपमेंट ऑफ जेनेटिक्स. मग त्याच्यानंतर जीन वर्सेस अलील कन्सेप्ट. हा काय जीन कन्सेप्ट काय, अलील कन्सेप्ट काय. ठीक आहे. पुन्हा याच्यावर खूप कमी क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर सुडो अलील्स हा एक टॉपिक आहे, तो समजायसाठी एकदम महत्त्वाचा आहे, बट इथून पुन्हा खूप कमी क्वेश्चन विचारले जातात. तो दॅट इज अगेन लेस क्वेश्चनवाला टॉपिक. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स आणि मल्टिपल फॅक्टर्स, कुठले कुठले मल्टिपल फॅक्टर्स आहेत आणि क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स आणि त्याचा रोल काय आहे थोडक्यात आपण बघूया. मग इनकम्प्लीट डॉमिनन्स डायरेक्ट दिले, बट इनकम्प्लीट डॉमिनन्स बघायच्या आधी तुम्हाला मेंडलचे लॉज माहिती असलं पाहिजे, डॉमिनन्स काय हे माहिती असलं पाहिजे, मेंडलचे डिफरंट लॉज तुम्हाला लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही इनकम्प्लीट डॉमिनन्स स्टडी करू शकता. म्हणजे हे सिलेबसमध्ये जरी दिलं नसलं तरी मेंडलचे लॉज बघणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिले पॉलिजेनिक इनहेरिटन्स, त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर मल्टिपल अलील्स, म्हणजे एकाच जीनचे डिफरंट फॅक्टर्स कसे राहू शकतात, डिफरंट फॉर्म्स कसे राहू शकतात. सो दीज आर दी मल्टिपल अलील्स. त्याच्यानंतर लिंकेजचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर लिंकेज झाल्यानंतर तुम्हाला लिंकेजची मॅपिंग आहे सिलेबसमध्ये. मग नंतर आहे इम्पॉर्टंट टॉपिक तो एक क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला मॉलिक्युलर बेसिसही बघायचं आहे या क्रॉसिंग ओव्हरचं. ठीक आहे. तर हाही एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग त्याच्यानंतरचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे जीन मॅपिंग. आणि जीन मॅपिंगमध्ये काय मॉलिक्युलर मॅप्स आहे, त्याच्यानंतर आयडिया ऑफ मॅपिंग आहे आणि मॅपिंगचे फंक्शन्स काय आहेत हेही एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर सेक्स क्रोमोझोम सारखं इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सेक्स क्रोमोझोम कुठले कुठले आहेत, त्याचे टाईप्स कसे आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. आणि सेक्स लिंक इनहेरिटन्स, म्हणजे काही जे कॅरेक्टर्स असतात ते पर्टिक्युलर सेक्समध्येच पाहायला भेटतात, आयदर मेल और आयदर फिमेल, तर त्याला आपण म्हणू सेक्स लिंक इनहेरिटन्स. ते कुठले असणार आहेत काय असणार आहेत ते आपण डिटेलमध्ये बघूया. त्याच्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन, हाऊ द सेक्स इज डिटरमाइंड, जसं ह्युमन्समध्ये, डिफरंट ॲनिमल्समध्ये, प्लांट्समध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ डिफरन्शिएशन ते आपण याच्यातून बघणार आहे. त्याच्यानंतर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आपण बघणार आहे. सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स कसं होतं आतापर्यंत तुम्ही जे मेजरली शिकलात प्रोबॅबली 12th पर्यंत
ते असतात न्यूक्लिअर इनहेरिटन्स, म्हणजे न्यूक्लियसच्या माध्यमातून जे जीन्स एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत जातात. बट इथे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स हा एक टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट टॉपिक जो असणार आहे तो आहे सायटोप्लाझ्मिक जीन्स. हे सायटोप्लाझ्मिक जीन्स काय आहेत आणि ते कसं काम करतात. त्याच्यानंतर इन्क्लुडिंग जेनेटिक्स ऑफ मेल स्टरिलिटी. सो मेल स्टरिलिटी कशी डिटरमाइन होते आणि मेल स्टरिलिटीचे काय काय जीन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे म्युटेशन. म्युटेशनमध्ये 2 बेसिस आहेत, एक बायोकेमिकल बेसिस आहे आणि एक मॉलिक्युलर बेसिस ऑफ म्युटेशन आहे. सो हे आपल्याला बघायला लागणार आहे. बट या म्युटेशनपासनं आपलं जे जेनेटिक्स आधीपर्यंत जो पार्ट होता तो क्लासिकल जेनेटिक्समध्ये येतो आणि हा जो पार्ट आहे इथनं तुम्ही मॉलिक्युलर जेनेटिक्स हे सुरू झालेलं आहे. ठीक आहे. तर मॉलिक्युलर जेनेटिक्समध्ये काय येईल, म्युटेशन आहे जे बायोकेमिकल आहे, मॉलिक्युलर बेसिस आहे, त्याच्यानंतर स्ट्रक्चर आहे आणि सिंथेसिस आहे न्यूक्लिक ॲसिडचं कसं होतं आणि प्रोटीनचं सिंथेसिस कसं होतं. तर याच्यात काय आहे, सिंथेसिस ऑफ द न्यूक्लिक ॲसिडमध्ये तुम्ही DNA रेप्लिकेशन बघाल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोटीन आहे, सिंथेसिस आणि स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनमध्ये तुम्ही ट्रान्सक्रिप्शन बघाल, ट्रान्सलेशन बघाल, या डिफरंट प्रोसेस बघाल. त्याच्यानंतर जेनेटिक कोड बघाल. तर ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनच्या मध्ये आयडियली आपण जेनेटिक कोड बघतो. ठीक आहे. सो आपण ते ॲडजस्ट करू. त्याच्यानंतर मग रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन आहे. तर रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनमध्ये फर्दर 2 टॉपिक होतात की प्रोकॅरियोट्समध्ये जीन रेग्युलेशन कसं होतं आणि युकॅरियोट्समध्ये जीन रेग्युलेशन कसं होतं. तर ते 2 सब टॉपिक्स यात आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर जीन सायलेन्सिंग हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, इव्होल्युशनरी जेनेटिक्स कसं आहे आणि इव्होल्युशनरी जेनेटिक्समध्ये काय काय टॉपिक आहेत. ठीक आहे. मग आता मल्टीजीन फॅमिलीज आहेत, हे आहे इव्होल्युशनरी जेनेटिक्स, म्हणजे इव्होल्युशनमध्ये जेनेटिक्सचा काय रोल आहे किंवा इव्होल्युशनशी रिलेटेड जेनेटिक्स टॉपिक, जेनेटिक्सचे टॉपिक ते आहे ऑर्गॅनिक इव्होल्युशन. त्याच्यानंतर त्याच्या मेकॅनिझम कसा आहे आणि त्याच्या थिरीज काय आहेत वेगवेगळ्या त्या आपण बघणार आहे. त्याच्यानंतर RNA हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तुमचं ओरिजिन आणि इव्होल्युशन एक्सप्लेन करायला. तर तो कसा रोल प्ले करतो RNA ते आपण थोडक्यात सिलेबसमध्ये बघणार आहे. ठीक आहे. जेव्हा सिलेबस बघू आपण तेव्हा तिथे डिटेलमध्ये ते बघणार आहे. मग त्याच्यानंतर हा झाला तुमचा युनिट 2 हा इथे संपलेला आहे, जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि इव्होल्युशन. तर या युनिटचे जेनेटिक्स आणि मॉल बायोलॉजीचे टॉपिक हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इव्होल्युशनचे टॉपिक थोडं कमी लेस, म्हणजे यावर थोडं लेस वेटेज आहे, बट हे टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. यावर खूप जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. म्हणजे आपण बघूया जेव्हा मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगेल तेव्हा की या टॉपिकचं काय वेटेज आहे. बट जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी इज इम्पॉर्टंट. बट ते समजायसाठी तुम्हाला काय वाचावं लागेल, आधी सेल बायोलॉजी, त्याच्यानंतर तुम्हाला इथे यावं लागेल. बट जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजीवर तुम्हाला दरवर्षी प्रश्न भेटतील, म्हणजे भेटतीलच. ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही जाल प्लांट ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोस्टॅटिस्टिक्स. प्लांट ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोस्टॅटिस्टिक्स. तर हे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. तर या इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये सुरुवात आपण सुरू करूया प्लांट ब्रीडिंगपासनं, की प्लांटमध्ये नॅचरल ब्रीडिंग कसं होतं, आपण आर्टिफिशियली ते कसं घडवून आणतो. सो दीज आर दी प्लांट ब्रीडिंग्स. तर प्लांट ब्रीडिंगमध्ये आपण काय बघणार आहे, सर्वात आधी आहे मेथड्स ऑफ प्लांट ब्रीडिंग. तर मेथड्स ऑफ प्लांट ब्रीडिंगमध्ये आपण बघणार आहे कुठल्या कुठल्या मेथड आहे. तर सुरुवातीला आपण त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन बघू. त्याच्यानंतर सिलेक्शन कसं करतो आपण ते बघू. त्याच्यानंतर आपण हायब्रिडायझेशनचे जे टॉपिक्स आहेत ते बघू, ज्याच्यात पेडिग्री आहे. त्याच्यानंतर बॅकक्रॉस काय असतो, तो कसा असतो, त्याचं सिग्निफिकन्स काय असतं ते आपण बघणार आहे. ठीक आहे. आयडियली आपण जेव्हा मेंडलचे जे लॉज शिकतो, डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स, तेव्हाही आपण बॅकक्रॉस बघतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मास सिलेक्शन काय आहे, बल्क मेथड काय आहे ते आपण बघणार आहेत. मग त्याच्यानंतर म्युटेशन आहे. म्युटेशनसारखं इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला इथे बघावं लागणार आहे. ठीक आहे. मग म्युटेशन नंतर पॉलिप्लॉइडीचा जो टॉपिक आहे तो एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो आपण इथे बघणार आहे. आणि म्युटेशनचे टाईप्स काय आहेत, म्युटेशन कसं होतं तो आपण बघणार आहे. मग त्याच्यानंतर आहे मेल स्टरिलिटी कशी इंड्यूस होते, कशी ऑपरेट करते ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर हेट्रॉसिस ब्रीडिंग. हेट्रॉसिस ब्रीडिंग काय असते, हेट्रॉसिसचा फायदा काय आहे ब्रीडिंगमध्ये, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर अपोमिक्सिसचा यूज काय आहे प्लांट ब्रीडिंगमध्ये, हाही एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तो आपण बघूया डिटेलमध्ये. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय, प्लांट बायोटेक्नॉलॉजी. प्लांट ब्रीडिंगचा टॉपिक हा आपला संपलेला आहे, दॅट इज इम्पॉर्टंट टॉपिक आणि त्याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात. मग आपण वळतोय सेकंड टॉपिककडे, तो काय आहे बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजी जो आहे, बायोटेक्नॉलॉजी हा तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. आणि GS मध्ये, GS3 मध्ये याच्यावरचे तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटतील. तर इथनं तुमचं याचं बेसिक बनणार आहे. ठीक आहे. सो इट इज इम्पॉर्टंट टॉपिक बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण काय असणार आहे, तर सर्वात आधी काय
तुम्ही जर बघितलं तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला DNA सिक्वेन्सिंगबद्दल विचारले. इम्पॉर्टंट टॉपिक आहे की DNA सिक्वेन्सिंग कसं होतं. त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग कसं करतात. ठीक आहे, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये काय करतो आपण की आपला चॉईसचा जीन आहे तो इंट्रोड्यूस करतो आणि तो ट्रान्सफर करतो फ्रॉम ऑर्गॅनिझम. म्हणजे सिलेक्टेड जीन आपण तो ट्रान्सफर करतो जीन, आणि तो कुठला जीन असतो, जीन ऑफ इंटरेस्ट, म्हणजे जो आपल्याला पाहिजे आहे तो. तर कुठल्या कुठल्या मेथडने आपण तो ट्रान्सफर करतो, त्याच्या मोस्ट ॲडव्हान्स्ड मेथड्स काय आहेत त्या आपण इथनं बघणार आहे. त्याच्यानंतर ट्रान्सजेनिक क्रॉप्स बघणार आहे. ट्रान्सजेनिक क्रॉप कसे बनतात, ठीक आहे, आणि ते बनल्यानंतर त्याचे खूप सारे बायो सेफ्टीचे ॲस्पेक्ट्स आहेत तेही आपण बघणार आहे की बायोसेफ्टीमध्ये त्याचे कुठले कुठले इश्यूज आहेत आणि त्याचे कुठले कुठले ॲस्पेक्ट्स आपल्याला म्हणजे सिलेबसच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ मॉलिक्युलर मार्कर्स इन प्लांट ब्रीडिंग. तर जे मॉलिक्युलर मार्कर्सचं डेव्हलपमेंट आणि त्याचा यूज आपण कसा करू प्लांट ब्रीडिंगमध्ये. डिफरंट मार्कर्स आपल्याला यूज करावं लागतात प्लांट ब्रीडिंगमध्ये. सो त्याचा डेव्हलपमेंट आणि त्याचा यूज आपण कसं करणार आहोत ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप सारे टूल्स आणि टेक्नॉलॉजीज आहेत, म्हणून त्याचं नाव आहे बायोटेक्नॉलॉजी. सो देर आर व्हेरियस टूल्स आणि टेक्निक्स. तर कुठल्या कुठल्या आहेत, तर ते आहे प्रोब आहे. प्रोबमध्ये 2 टाईप्स ऑफ प्रोब असतात. एक असतो DNA प्रोब, एक असतो RNA प्रोब. सो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्रोब. ते आपल्याला बघायला लागणार आहे कुठले कुठले आहेत. त्याच्यानंतर मग साऊदर्न ब्लॉटिंग काय असते, DNA फिंगरप्रिंटिंग, जो खूप त्याच्या इंट्रोडक्शनची काही आवश्यकता नाही कारण अनेकांना तो माहिती आहे आणि तो अनेकदा चर्चेला जाणारा विषय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर PCR काय आहे, PCR म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन, ते काय आहे, आणि फिश काय आहे, फ्लोरोसंट इन सिटू हायब्रिडायझेशन. आणि याच्यातच एक हिडन टॉपिक येतो, तो असतो जीच, म्हणजे जसं FISH आहे तसं GISH, जीश, जिनोमिक इन सिटू हायब्रिडायझेशन. तो एक हिडन टॉपिक आहे, बट तोही आपल्याला थोडासा ओव्हरव्ह्यूमध्ये बघायचा आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बघाल तर नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे बायोस्टॅटिस्टिक्स. तर हे 2 इम्पॉर्टंट टॉपिक झाल्यानंतर हा टॉपिक आहे बायोस्टॅटिस्टिक्स. तर बायोस्टॅटिस्टिक्सला तसं बघायला गेलं तर वेटेज खूप कमी आहे आणि खूप कमी काळात तुम्ही हा टॉपिक कव्हर करू शकता. बट हा जो टॉपिक आहे स्पेशली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना खूप इझी जाणार आहे, आणि जे बायोलॉजी बॅकग्राऊंडचे आहेत त्यांनी तो इझीच आहे, फक्त त्याला त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. ठीक आहे. तर हा टॉपिक असा आहे की जिथे तुम्हाला मार्क्स खूप चांगले मिळतात, बिकॉज हा थोडासा मॅथमॅटिकल पार्ट आहे. ठीक आहे. सो इथे तुम्हाला मार्क्स खूप चांगले मिळतात. इट इज लाईक मॅथमॅटिक्स. ठीक आहे. मग इथे काय काय बघतो आपण, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन आहे, हे टॉपिक आपण बघणार आहे. मग डिफरंट टेस्ट आहेत सिग्निफिकन्सच्या, त्या आपण इथे बघणार आहे. कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत, Z टेस्ट आहे, T टेस्ट आहे, Chi-square टेस्ट आहे, या डिफरंट टेस्ट आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी सारखा इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो मॅथमॅटिक्समध्ये आपण शिकतो. ठीक आहे, फ्रॉम व्हेरी अर्ली एज. त्याच्यानंतर मग डिस्ट्रीब्युशन कसं आहे, नॉर्मल, बायनॉमियल, पॉइझन, हे आपण याच्यात बघणार आहे. आणि को रिलेशन आणि रिग्रेशन हे एक इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ते आपण जेव्हा तो टॉपिक येईल तेव्हा त्याला डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे. हा जर टॉपिक झाला तर तुम्ही बघितलं तर बायोस्टॅटिस्टिक्स खूप कमी काळात होणारा टॉपिक आहे आणि याच्यावर वेटेज खूप कमी आहे. सो तुम्ही खूप लवकर याला प्रिपेअर करू शकता. आणि बायोस्टॅटिस्टिक्सची एक खास गोष्ट अशी आहे की याच्यावर तुम्हाला लॉंग क्वेश्चन येणार नाही. तुम्ही जर हे बघितलं तर ऑलवेज शॉर्ट आन्सर क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन याच्यावर विचारला जाईल, म्हणजे शॉर्ट नोट टाईपचे जे क्वेश्चन येतात ते. आणि युजली ओनली 1 म्हणजे एखादा क्वेश्चनच तुम्हाला इथून विचारला जातो, एखादा ते दुसरा. ठीक आहे. 1 or 2 क्वेश्चन इथून विचारले जातात. छोटा टॉपिक आहे, खूप कमी वेळात तुम्ही कव्हर करू शकता. मग त्याच्यानंतर जो टॉपिक असणार आहे फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. बट दिस टॉपिक इज कन्सेप्च्युअल. अनेक लोक सांगतात हार्ड आहे, डिफिकल्ट, काही नाही. फक्त तुम्हाला कन्सेप्च्युअली हा टॉपिक समजला पाहिजे. थोडंसं लिटिल बिट ऑफ मेमरायझेशन आहे, बट ते खूप कमी आहे. ठीक आहे. सो कन्सेप्च्युअली हा जो टॉपिक तुम्हाला समजला तर तुम्ही खूप चांगले यात स्कोअर करू शकता. आणि पेपर 2चा हा मोठा टॉपिक आहे. म्हणजे पेपर 1 मध्ये जर बघितलं तुम्ही, जसा तुमचा अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म म्हणजे फेनोरोगॅम्सचा जो पार्ट होता तो मोठा होता युनिट, तसंच हा पेपर 2 मधला मोठा युनिट आहे सगळ्यात. ठीक आहे. फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. तर फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये काय तुम्हाला वॉटर रिलेशन आहे, वॉटर रिलेशन तुम्ही इथे बघाल. ठीक आहे. तर वॉटर रिलेशनमध्ये तुम्ही कुठले कुठले टॉपिक बघाल, असेंट ऑफ सॅप कसं होतं, त्याच्यानंतर वॉटरचं प्लांटमध्ये ॲब्झॉर्प्शन कसं होतं, त्याच्यानंतर ट्रान्सपिरेशन कसं होतं, मग ट्रान्सपिरेशन झालं तर अँटी ट्रान्सपरंट्स कुठले आहेत, आणि ते झाल्यानंतर वॉटर पोटेन्शियल कसं कॅल्क्युलेट करतात, त्याचे युनिट्स काय आहेत ते आपण यात बघणार आहे. तर हा झाला वॉटर रिलेशन. वॉटर रिलेशन नंतर काय, मिनरल न्यूट्रिशन, प्लांट कुठले कुठले मिनरल्स घेतात
ते कशा पद्धतीने ऑब्झर्व करतात तो एक टॉपिक इथे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मिनरल न्यूट्रिशनमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर मिनरल न्यूट्रिशनमध्ये तुम्हाला इसेन्शियल एलिमेंट्स नावाचा एक इम्पॉर्टंट टॉपिक बघायला मिळेल. तर तो एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि इसेन्शियल एलिमेंट्समध्येही 2 ग्रुप्स पडतात. एक असतो मॅक्रोन्यूट्रियंट्स जो जास्त प्रमाणात प्लांटला लागतो म्हणून त्याला आपण मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणतो. आणि काही न्यूट्रियंट जे प्लांटला कमी प्रमाणात लागतात त्यांना आपण मायक्रोन्यूट्रियंट्स असं म्हणतो. तर मिनरल न्यूट्रिशनमध्ये आपल्याला हे पार्ट बघायचे आहेत. मग आयन ट्रान्सपोर्ट हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तो आपण डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मिनरल डिफिशियन्सीज प्लांटमध्ये कुठले कुठले मिनरल्स पाहिजेत आपण इथे बघितलं. मिनरल न्यूट्रिशन कसं आहे, कुठले कुठले इसेन्शियल मिनरल्स असेल ते आपण मिनरल न्यूट्रिशनमध्ये बघणार आहोत. मग इसेन्शियल आहेत म्हणजे त्याच्या डिफिशियन्सी जर कॉज झाली तर काहीतरी प्लांटमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ते प्रॉब्लेम काय काय आहेत, त्याच्यामुळे कुठले कुठले डिसीजेस होऊ शकतात, काय काय सिम्पटम्स येऊ शकतात ते आपण कुठे शिकतो. मिनरल डिफिशियन्सीज, डिफरंट मिनरल आणि त्यांच्या डिफिशियन्सीजमुळे काय होतं ते आपण इथे बघणार आहे. मग त्याच्यानंतर जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे फोटोसिंथेसिस. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. तसाही इन जनरल बिकॉज जे तुम्ही फूड खाता ते याच प्रोसेसनी बनलेलं असतं. तो तसंही इम्पॉर्टंट आहे आणि एक्झामच्या दृष्टीने तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर तुम्ही जर बघितलं तर फायटोकेमिकल रिॲक्शन, खूप सर्व ज्या फायटोकेमिकल रिॲक्शन होतात त्या आपण याच्यात बघणार आहे. त्याच्यानंतर फोटोफॉस्फोरायलेशन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक या पेपरमध्ये आहे. आणि फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये आणि इथे मग आपण कार्बन फिक्सेशन कसं होतं, त्याचे कार्बन फिक्सेशनचे पाथवेज कुठले कुठले आहेत. C3 पाथवे ज्याला आपण अदर वेजमध्ये केल्विन सायकल असं म्हणतो तो C3 पाथवे आपण बघणार आहे. त्याच्यानंतर C4 पाथवे बघणार आहे ज्याला आपण HSK पाथवे असंही म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर कॅम्प पाथवेज आहेत तेही आपण सिलेबसमध्ये बघणार आहे. तर हे कॅम्प पाथवे आणि हे इम्पॉर्टंट आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे म्हणजे हे स्टडी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की C3 पाथवे पहिले आपण इंडिव्हिज्युअली स्टडी करू, देन C4 पाथवे आपण इंडिव्हिज्युअली स्टडी करू आणि देन कॅम्प पाथवे इंडिव्हिज्युअली स्टडी करू. इंडिव्हिज्युअली स्टडी केल्यानंतर आपण कंपॅरेटिव्ह अकाउंट स्टडी करू की C3 पाथवेची गरज काय, C4 पाथवेची गरज काय आणि ते कुठल्या कुठल्या स्पेशल कंडिशनमध्ये ऑपरेट करतात आणि यांच्यामध्ये डिफरन्सेस काय आहेत ते. ठीक आहे. आणि मग डिफरंट या पाथवेसाठी जसं C4 पाथवे आहे त्यासाठी डिफरंट ॲनाटॉमिकल अडॅप्टेशन्स काय प्लांट हे करतो स्पेशली लीफमध्ये ज्याला आपण क्रांज ॲनाटॉमीमधून स्टडी करतो ते आपण इथे बघणार आहे. मग त्याच्यानंतर काय इम्पॉर्टंट टॉपिक आहे मेकॅनिझम ऑफ फ्लोएम ट्रान्सपोर्ट. फ्लोएममध्ये काय फूड बनतं, मग ते जे फ्लोएममध्ये फूड असतं ते कसं ट्रान्सपोर्ट होतं आणि त्याच्याशी अलाइड काय काय एरियाज आहेत ते आपण बघणार आहे. फोटोसिंथेसिस झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यानंतरचा जो आहे रेस्पिरेशन. हे गोष्ट लक्षात ठेवा दरवर्षी अल्टरनेट इयरला आयदर फोटोसिंथेसिसवर प्रश्न असणार आहे नाहीतर रेस्पिरेशनवर प्रश्न असणार आहे. त्याच्यामुळे हे दोन्हीही टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. अल्टरनेट इयरला तुम्हाला जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर तुम्हाला इथे क्वेश्चन पाहायला भेटेल. मग त्याच्यानंतर रेस्पिरेशनमध्ये काय पहिले ॲनारोबिक रेस्पिरेशन, नंतर ॲरोबिक रेस्पिरेशन. अनॅरोबिक रेस्पिरेशन म्हणजे द रेस्पिरेशन जे ऑक्सिजनच्या ऑब्सेन्समध्ये होतं दॅट रेस्पिरेशन इज अनॅरोबिक रेस्पिरेशन. दुसरं रेस्पिरेशन आहे ॲरोबिक रेस्पिरेशन जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर इथे काय इन्क्लुडिंग फर्मेंटेशन. तर फर्मेंटेशनही आपण बघणार आहे. तर फर्मेंटेशन जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला हे बघायचं आहे की किती डिफरंट टाईप्स ऑफ फर्मेंटेशन आहे. इथे आपण बघणार आहे अल्कोहोलिक फर्मेंटेशन आणि दुसरं फर्मेंटेशन आपण बघणार आहे ॲसिडिक फर्मेंटेशन. तर हे दोन इम्पॉर्टंट टॉपिक आपण इथे बघणार आहे. त्याच्यानंतर आपण हे बघणार आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कसं आहे, ऑक्सिडेटिव्ह फोटोफॉस्फोरायलेशन कसं आहे, ते ऑपरेट कसं करतं हे आपण इथनं बघणार आहे. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन क्रेप सायकल नंतर आपण आयडियली बघतो कारण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आणि क्रेप सायकल थोडंसं रिलेटेड आहे तर ते आपण तिथे बघतो. त्याच्यानंतर किमिओस्मोटिक थेअरी कशी आहे, फोटो रेस्पिरेशन कसं होतं आणि ATP सिंथेसिस जे मेन एम आहे रेस्पिरेशन करण्यामागचा काय की सेल करन्सी ATP बनले पाहिजेत तर ATP सिंथेसिस कसं होतं हा राहील याचा इम्पॉर्टंट टॉपिक. मग त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर लिपिड मेटाबॉलिझममध्ये काय असतं की फॅटी ॲसिड आहेत तर फॅटी ॲसिडचं सिंथेसिस कसं होतं. त्याच्यानंतर सिंथेसिस झालं आहे बाबा ठीक आहे मग त्याचं ब्रेकडाऊन करायचं आहे तर ब्रेकडाऊन मीन्स काय ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड कसं होणार आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी जो इम्पॉर्टंट आहे तो आहे ग्लायऑक्झिलिक पाथवे तो कसा ऑपरेट होणार आहे ते आपल्याला इथून बघायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन फिक्सेशन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणजे नायट्रोजन फिक्स कसा केला जातो एन्व्हायरमेंटमध्ये, नायट्रोजन कुठल्या फॉर्ममध्ये तुम्हाला भेटतो, नंतर त्या फॉर्ममधून तो नायट्रोजन मेटाबॉलिझमच्या थ्रू कसा कन्वर्ट केला जातो बायोलॉजिकल स्ट्रक्चर्समध्ये. कारण काम काय तुम्ही कशासाठी नायट्रोजन घेताय कारण त्याच्यापासून तुमचे बॉडी स्ट्रक्चर्स बनत आहेत.
सो प्लांट्सचे बॉडी स्ट्रक्चर त्यापासून मेजरली बनलेले असतील. सो तुम्ही फिक्स कसा कराल, मग त्याचं मेटाबॉलिझम काय कराल आणि त्याचे एम्स काय आहेत, ते कशासाठी आपण करतोय हे लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. मग त्यानंतर एन्झाईम्स आहे, को एन्झाईम्स आहे. तर एन्झाईम्समध्ये काय, तर एन्झाईम्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्यानंतर एन्झाईम्स रिॲक्शनमध्ये काय मदत करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एन्झाईमचं रेग्युलेशन कसं होतं, त्याचे डिफरंट मेकॅनिझम काय आहेत, जसं लॉक अँड की मेकॅनिझम आहे, ते एक फेमस मेकॅनिझम आहे, तर ते तुम्हाला इथे बघावं लागेल एन्झाईममध्ये. त्याच्यानंतर मग को एन्झाईम्स आहेत, तर को एन्झाईम कसे ऑपरेट करतात ते तुम्हाला बघावं लागेल. त्याच्यानंतर हा एक अप्लाइड टॉपिक आहे, जसं की एनर्जी ट्रान्सफर आणि एनर्जी कन्झर्वेशन. सो हा एक अप्लाइड टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीकडे आपण वळूया. ठीक आहे. तर फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीचा जो फर्स्ट म्हणजे प्लांट फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री जे फर्स्ट एरियाज होते ते आपण बघितले. त्याच्यानंतर आणखी काय काय इम्पॉर्टंट एरियाज फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये आहेत, तर इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स, जे प्लांट सेकंडरी मेटाबोलाइट सिक्रीट करते त्याचं प्लांटमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे. त्याच्यानंतर पिगमेंट फोटो रिसेप्टर, जसं प्लास्टिडियल पिगमेंट आहे. त्याच्यानंतर फायटोक्रोम आहे. फायटोक्रोमचे टाईप्स काय काय आहेत, जसं म्हणजे फोटो रिसेप्टरमध्ये तुम्ही फायटोक्रोम बघाल. पुन्हा एक क्रिप्टोक्रोमचा टॉपिक आहे, तो इथे तुम्ही बघाल. आणि जे पिगमेंट्स आहेत, तर पिगमेंट्स तुम्ही जेव्हा फोटोसिंथेसिस शिकाल तर तिथे तुम्ही पिगमेंट बघाल, जसं क्लोरोफिल आहेत, कॅरोटिनेट्स आहेत, डिफरंट टाईप्सचे कॅरोटिनेट्स आहेत, ते तुम्ही तिथे बघणार आहेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर प्लांटमध्ये डिफरंट टाईप्सच्या मुवमेंट आहेत, त्या कशा ऑपरेट करतात त्या आपण बघणार आहे. त्याच्यानंतर फोटो पिरियडिझम नावाचा जो कन्सेप्ट आहे तो काय आहे, तो काय म्हणतो, फ्लावरिंगच्या संबंधात त्याचं रिलेशन काय आहे. त्याच्यानंतर फ्लावरिंग आणि फोटो पिरियडिझममध्ये काय संबंध आहे. त्याच्यानंतर व्हर्नलायझेशनचा कन्सेप्ट काय आहे, तो कसा फ्लावरिंगला मदत करतो आणि फ्लावरिंग व्हर्नलायझेशन कसं रेग्युलेट करतं हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर जो टॉपिक येतो, जसं आपलं एजिंग होतं, ह्युमन बिंग्सचं एजिंग होतं, तसंच प्लांटचंही एजिंग होतं, म्हणजे कालांतराने त्यांचंही एजिंग होतं. तर त्या एजिंगमध्ये त्याला आपण काय म्हणतो, सिनेसन्स असं नाव दिलेलं आहे आपण त्याला. सिनेसन्स म्हणजे काय, प्लांटची एजिंग, त्याला आपण सिनेसन्स म्हणतो. त्याच्यानंतर मग काय, ग्रोथ सबस्टन्सेस कुठले आहेत, त्यांचं केमिकल नेचर काय, त्यांचा रोल काय, अप्लिकेशन काय ॲग्री आणि हॉर्टिकल्चरमध्ये, ते आपण इथून बघणार आहेत. जसं ग्रोथ सबस्टन्सेसमध्ये काय काय आहेत, तर त्यांचं बघा सुरुवातीला यांनी काय काय दिलं आहे, की त्यांचं केमिकल नेचर आपल्याला बघायचं आहे, त्याचा रोल एक्झॅक्टली काय आणि त्याचं अप्लिकेशन काय ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरमध्ये. तर आता ग्रोथ सबस्टन्सेस कुठले कुठले आहेत, ऑक्झिन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सायटोकायनिन आहे. त्याच्यानंतर जिब्रेलिक ॲसिड आहे. ठीक आहे. जिब्रेलिक ॲसिड नंतर इथिलीन आहे. त्याच्यानंतर ब्रासिनोस्टेरॉइड्स आहेत. तर हे डिफरंट टाईप्स ऑफ तुम्हाला हे बघावे लागणार आहेत ग्रोथ सबस्टन्सेस. आणि त्याचं मग काय बघायचं आहे, त्यांचं केमिकल नेचर काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली त्याचं कुठल्या केमिकल पासून ते बनले आहेत आणि त्याचं केमिकल नेचर काय आणि रोल काय आणि अप्लिकेशन काय, हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. मग त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर प्लांट फिजिओलॉजीचे काय, ग्रोथ इंडायसेस, ग्रोथ कशी होते ती कशी मोजली जाते. त्याच्यानंतर ग्रोथ मुवमेंट्स काय आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेस फिजिओलॉजी, प्लांटमध्ये स्ट्रेस कसा इंड्यूस केला जातो, तो कसा इंड्यूस होतो, त्याचे फॅक्टर कुठले कुठले आहेत. तर आपल्याला 4 फॅक्टर दिले आहेत सिलेबसमध्ये. एक आहेत हीट आहे, एक आहेत वॉटर आहे, एक आहे सॅलिनिटी आहे आणि दुसरा आहे मेटल. तर हे डिफरंट फॅक्टर्स आहेत. तर मग त्याच्यानंतर काय, फ्रूट फिजिओलॉजी आपण बघणार आहे आणि सीड फिजिओलॉजी आपण बघणार आहे, की फ्रूट कसं बनतं आणि त्याचं डिफरंट काय गोष्टी तिथे इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यानंतर मग काय आपण बघणार आहे, की डॉर्मन्सी, स्टोरेज आणि जर्मिनेशन ऑफ सीड. तर हे सीडमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. त्याच्यानंतर काय, फ्रूट रायपनिंग आहे. फ्रूट रायपनिंगमध्ये त्याचं मॉलिक्युलर बेसिस काय आहे आणि मॅनिप्युलेशन कसं फ्रूट रायपन होतं, तर त्याचे मॉलिक्युलर बेसिस आणि हे बघणार आहे आपण. मग त्याच्यानंतर काय बघणार आहे आपण, कन्सेप्ट ऑफ इकोसिस्टम. ठीक आहे. तर हा आपला युनिट संपलेला आहे. आपला जो युनिट होता प्लांट फिजिओलॉजीचा, तर तो खूप मोठा युनिट आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील, मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपण वळणार आहोत इकॉलॉजी आणि प्लांट जिओग्राफीकडे. इकॉलॉजी आणि प्लांट जिओग्राफीकडे आपण वळणार आहे आणि इथनं तुम्हाला डिफरंट टॉपिक्स पाहायला भेटतील. तर सगळ्यात पहिले काय बघितलं, जर बघितलं तुम्ही तर ओव्हरलॅप याचा GS सोबत भरपूर ओव्हरलॅप आहे, GS3 सोबत आणि तुमच्या प्रिलिमसोबत. सो इथले जे कन्सेप्ट तुम्ही शिकणार आहेत ते तुम्हाला तिथेही कामी पडणार आहेत. सो हा टॉपिक जेवढा तुम्ही चांगल्याने कराल तो तुम्हाला तिकडे फायदा देऊन जाईल. ठीक आहे. तर
जर तुम्ही इथे बघितलं तर कॉन्सेप्ट्स ऑफ इकोसिस्टम, इकोसिस्टम काय आहे, इकोसिस्टम कशा कशाने बनलेली आहे, ठीक आहे. तर ते आपण बघणार आहे की कॉन्सेप्ट ऑफ इकोसिस्टममध्ये इकोसिस्टम काय आहे, त्याचे कंपोनंट्स कुठले कुठले आहेत, त्याच्यानंतर इकोसिस्टम कशी कॅरेक्टराईज केली जाते ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये इकोसिस्टमच्या एनर्जी रिलेशन काय आहे, त्याच्यानंतर आपल्याला स्पेसिस कंपोजिशन काय आहे त्या इकोसिस्टमचं, म्हणजे कुठल्या कुठल्या स्पेसिस त्यात आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर मेजर टाईप्स ऑफ इकोसिस्टम, हा इकोसिस्टमबद्दल आपल्याला एवढं बघायचं आहे. तर हे इकोसिस्टमचे सब टॉपिक झाले, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला इकोलॉजिकल फॅक्टर बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे कन्सेप्ट अँड डायनॅमिक्स ऑफ कम्युनिटी. तर कम्युनिटी काय आहे, कम्युनिटीचा कन्सेप्ट काय आहे, ठीक आहे, ते आपण इथनं बघणार आहे. तर कन्सेप्ट बघितल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, प्लांट सक्सेशन. प्लांट सक्सेशनमध्ये आपण हे बघतो की एका प्लांट नंतर दुसरा प्लांट कसा येत गेला, तर दॅट इज नोन एज प्लांट सक्सेशन. सिरियल मॅनरमध्ये कसे प्लांट्स येत गेले आणि ते एकामेकाला कसे रिप्लेस करत गेले ते आपण बघतो प्लांट सक्सेशनमध्ये. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ बायोस्फिअर. बायोस्फिअर काय आहे, तो कसा बनतो, त्याचे युनिट्स काय आहेत, त्याच्यामध्ये ऑपरेटिंग करणारे वेगळे युनिट्स कुठले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर इकोसिस्टम बघायला लागेल, किती डिफरंट टाईपचे इकोसिस्टम असतात, आपण कन्सेप्ट ऑफ इकोसिस्टममध्ये बघितलं. त्याच्यानंतर कन्झर्वेशन अँगल बघायला लागणार आहे की आपण कसं कन्झर्व करू शकतो या सर्वाला. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे पोल्युशन अँड इट्स कंट्रोल इन्क्लुडिंग फायटो रेमिडिएशन. फायटो रेमिडिएशन म्हणजे काय, प्लांट्सच्या मदतीने तुम्ही कसं पोल्युशन कमी करू शकता. फायटो मीन्स प्लांट आणि रेमिडिएशन मीन्स दॅट रिडक्शन ऑफ दी पोल्युशन. सो प्लांटच्या मदतीने तुम्ही कसं पोल्युशन कमी करू शकता, दॅट यू स्टडी इन फायटो रेमिडिएशन. त्याच्यानंतर प्लांट इंडिकेटर कुठले कुठले आहेत ते बघणार आहेत. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट जो तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे 1986 ते तुम्ही बघणार आहात. त्याचे फीचर्स काय आहेत आणि त्या ॲक्टमध्ये थोडक्यात काय काय दिलेलं आहे आणि मेन फीचर्स काय आहेत ते आपण बघणार आहे. मग त्याच्यानंतर फॉरेस्ट टाईप्स ऑफ इंडिया हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फॉरेस्ट टाईप्स ऑफ इंडियामध्ये आपण म्हणजे हा फॉरेस्ट्रीशी रिलेटेड टॉपिक आहे. तर यात आपण काय बघू, इकॉलॉजिकल आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्ट, की इकॉलॉजिकल सर्व्हिसेस काय काय देतात फॉरेस्ट, पुन्हा त्याच्यापासून इकॉनॉमिकला काय काय फायदा होतो जे आपण बघतोय. हा अँगल खूप कमी एक्सप्लोअर केला जातो आणि ह्युमन बिंग या अँगलकडे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स इज मोर टेम्प्टेड, म्हणजे ह्युमन बिंगला नेहमी या अँगलमध्ये इंटरेस्ट असतो. बट याच्यापेक्षा जर तुम्ही बघितलं तर इकॉलॉजिकल सर्व्हिसेस खूप जास्त आहेत फॉरेस्टच्या, ज्या आपल्याला पैशात विकत घेता येणार नाहीत, ठीक आहे. मग त्याच्यानंतर अफॉरेस्टेशन काय आहे, ठीक आहे, डिफॉरेस्टेशन काय आहे, दीज आर बोथ अपोजिट टर्मिनॉलॉजीज. त्याच्यानंतर सोशल फॉरेस्ट्री कशी केली जाते, सोशल फॉरेस्ट्रीचे काय डायमेन्शन्स आहेत ते आपण बघूया. एंडेंजर्ड प्लांट्स कुठले कुठले आहेत, ते एंडेंजर्ड कसं म्हणू शकतो, त्याचे क्रायटेरियाज काय आहेत एंडेंजर्ड म्हणण्याचे, त्याची डेफिनेशन काय आणि कुठले कुठले प्लांट्स त्याचे केस स्टडीज काय आहेत ते आपण इथे बघणार आहेत. मग आपण इथे एंडेमिझम बघणार आहे. एंडेमिझम आणि एंडेमिझमसाठी आयुसियन कॅटेगरीज कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहेत, कॅटेगरीजचा कॉन्सेप्ट काय आहे, आयुसियन कॅटेगरीज कशा, सायंटिफिक डेफिनेशन काय आणि सायंटिफिकली त्या कशा दिल्या जातात, त्याचे फीचर काय ते आपल्याला इथे बघायचं आहे. मग त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक आहे रेड डाटा बुक. रेड डाटा बुकसारखा इथे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर इथे आपण बघणार आहे की रेड डाटा बुक काय आहे, त्यात कशा कशाचा समावेश केला जातो, ठीक आहे. मग त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी, जे एवढे डायव्हर्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात ते आपण बायोडायव्हर्सिटीमध्ये कव्हर करतो, म्हणजे वेगवेगळ्या टाईप्सचे ऑर्गॅनिझम जे अर्थवर राहतात दे आर अंडर बायोडायव्हर्सिटी. मग कन्झर्वेशन त्याचं कसं करायचं, त्याच्याशी रिलेटेड काय काय प्रोव्हिजन्स आहेत ते आपण बघूया. त्याच्यानंतर प्रोटेक्टेड एरिया नेटवर्क हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. प्रोटेक्टेड एरिया नेटवर्क आर एस्टॅब्लिश्ड, म्हणजे ते प्रोटेक्टेड एरिया नेटवर्क आपण स्थापन करतो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अंडरमध्ये. आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अंडरमध्ये जसं तुम्ही बघितलं असेल नॅशनल पार्क असेल, त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ सेंच्युरी असेल, त्याच्यानंतर कन्झर्वेशन रिझर्व असेल, कम्युनिटी रिझर्व असेल, हे सर्व आपण प्रोटेक्टेड एरिया नेटवर्कमध्ये एस्टॅब्लिश करतो. तर हे झाले यातले टॉपिक. तर मग त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBD हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतरचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे की फार्मर्स राईट्स आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स IPR हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे. तर फार्मर राईट्स तुम्हाला बघायचे आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स तुम्हाला बघायचे आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला बघायला लागणार आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता फार्मर राईट्सचा कन्सेप्ट खूप अनेकदा सीड्स व्हेरायटीज याच्या वेळेस येतो. तर फार्मर्सचे राईट्स कुठे कुठे आहेत आणि ते कशा कशा बाबतीत लागू होतात ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटमध्ये तुमचं काय येतं, कॉपीराईट येतं, ट्रेडमार्क येतं, पेटंट येतं. तर या सर्व गोष्टी आपण इंटेलेक्च्युअल
इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटमध्ये बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पुन्हा तुमचे हे GS मध्ये आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर बायोजिओ केमिकल सायकल्स, तर बायोजिओ केमिकल सायकल्समध्ये आपल्याला 4 सायकल शिकायचे आहेत. ठीक आहे. तर त्या 4 सायकल ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत, कारण त्या इम्पॉर्टंट म्हणजे त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते आपल्याला सिलेबसमध्ये किंवा क्वेश्चनमध्ये दिसेल. जसं कार्बन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, या सायकल्स तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आणि एक इम्पॉर्टंट जी 4th इम्पॉर्टंट आहे ती आहे सल्फर सायकल. तर कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर या 4 इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ सायकल तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर इन्व्हेजिव्ह स्पेसिस काय आहे, इन्व्हेजिव्ह स्पेसिसनी लोकल बायोडायव्हर्सिटीला काय धोका आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे थ्रेट्स काय काय येतात ते आपल्याला इथे बघायचे आहेत. त्याच्यानंतरचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे. जो डिफरंट तुमच्या आपण काय म्हणतो ज्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज होतात त्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजचा इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटवर काय पडतो. ठीक आहे. तर ते आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये स्टडी करतो. त्याचे डिफरंट नोटिफिकेशन्स काय आहेत, लॉ काय म्हणतो ते आपण त्याच्यात थोडंफार ओव्हरव्ह्यूमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर फायटो जिओग्राफिकल रिजन्स ऑफ इंडिया हा एक इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये आहे. तर तुम्ही जर बघितलं तर हे इम्पॉर्टंट टॉपिक्स तुमच्या सिलेबसचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आणि या इम्पॉर्टंट टॉपिक्सच्या मदतीने तुम्ही म्हणजे इन टोटॅलिटी जर तुम्ही सिलेबस कव्हर केला तर तुम्ही इथे चांगले मार्क्स स्कोअर करू शकतात. तर हे ऑल अबाउट पेपर 2 हे होतं. तर आपण आता पहिल्या लेक्चरमध्ये काय बघितलं, सिलेबस ऑफ पेपर 1. सेकंड लेक्चरमध्ये आपण बघितलं की सिलेबस ऑफ पेपर 2. आपण हळूहळू स्ट्रॅटेजी बघू की तुम्ही बॉटनी ऑप्शनल घेऊन कसं स्कोअर करू शकता, तुम्ही बॉटनी ऑप्शनलचे बेनिफिट्स काय आहेत. ठीक आहे. तर हे आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघूयात. सर आता इथे इम्पॉर्टंट टॉपिक काय आहेत, तर आपल्याला जे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते या पेपरमधले आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक बघायला लागणार आहेत की जिथनं मॅक्सिमम क्वेश्चन येतात. तर तुम्ही जर बघितलं तर युनिट 2 खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण जर बघितलं तर युनिट 2 जो होता तो खूप इम्पॉर्टंट आहे. युनिट 2 मायनस इव्होल्युशन म्हणजे युनिट 2 मध्ये जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजी जो आहे म्हणजे युनिट 2 मायनस इव्होल्युशन म्हणजे इव्होल्युशन जो टॉपिक आहे तो खूप कमी वेटेजचा आहे. तर तो तुम्ही जे म्हणजे तो थोडक्यात केला तरी चालेल कारण तिथून जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत. तर आपण असं म्हणूया की इम्पॉर्टंट काय आहे, तर इम्पॉर्टंट जे आहे इम्पॉर्टंट जर सांगायचं झालं तर युनिट 2 मायनस इव्होल्युशन म्हणजे इव्होल्युशन जर तुम्ही थोडंफार जरी केलं तरी चालेल पण युनिट 2 तुम्हाला पूर्ण करावं लागेल. तर मग जर मायनस इव्होल्युशन आहे तर मग टॉपिक कुठले आहेत जे करायचे आहेत तर ते आहे जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी. तर जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजीवर तुम्हाला जास्त भर द्यावा लागणार आहे. ठीक आहे. आणि यावर क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन दिसतील जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजीवर. ठीक आहे. तर जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजीवर तुम्हाला मेजॉरिटी क्वेश्चन दिसतील. हा झाला युनिट 2. त्याच्यानंतर युनिट 3 हाही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि युनिट 3चे कुठले टॉपिक आहेत जे इम्पॉर्टंट आहे, प्लांट ब्रीडिंग आणि बायोटेक्नॉलॉजी हे 2 टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. प्लांट ब्रीडिंग अँड बायोटेक्नॉलॉजी हे 2 जे टॉपिक आहेत प्लांट ब्रीडिंग आणि बायोटेक्नॉलॉजी हे 2 खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत युनिट 3चे. ठीक आहे. सो युनिट 2 आणि युनिट 3 खूप इम्पॉर्टंट आहे. तर युनिट 2 आणि युनिट 3 कसं इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या लक्षात असं येईल तुम्ही जर याचं वेटेज जर बघितलं प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये किंवा इन जनरल म्हणजे कुठल्या एक्झाममध्ये तर दॅट इज खूप जास्त. तर तुम्ही या टॉपिकमध्ये जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर आता यातलं काय उरलं म्हणजे आपण युनिट 2 मायनस इव्होल्युशन म्हटलं होतं तर युनिट 3 मायनस बायोस्टॅटिस्टिक्स असंही म्हणू शकतो आपण. तर बायोस्टॅटिस्टिक्स हा मायनर टॉपिक आहे. तर बायोस्टॅटिस्टिक्स हा मायनर टॉपिक आहे त्याच्यामुळे बायोस्टॅटिस्टिक्सला तुम्ही थोडक्यात केलं तरी चालेल बट प्लांट ब्रीडिंग आणि बायोटेक्नॉलॉजी हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. तर मग युनिट 2 मधला जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी हे 2 इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि युनिट 3 मध्ये प्लांट ब्रीडिंग आणि बायोटेक्नॉलॉजी हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. तर इथनं तुम्हाला जवळपास 40% 35 to 40% क्वेश्चन तुम्हाला या 2 टॉपिकमधून पाहायला मिळतील.
तर हे 2 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत आणि बायोस्टॅटिस्टिक्स आणि इव्होल्युशनला थोडं कमी वेटेज दिलं तरी चालेल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सर्वात मोठा पार्ट जो आहे या सिलेबसचा तो होता प्लांट फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. प्लांट फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. तर प्लांट फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हा एकटा टॉपिक असा आहे की ज्याच्यावर 30 ते 35% क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता हे दोनच टॉपिक तुम्ही बघितलं 40 आणि 30 70 75% जे आहे हे एवढे जरी टॉपिक तुम्ही केले तर तुम्हाला 75% मार्क्स मिळतील. मग आता उरले 25% जर तुम्हाला बघायचं आहे म्हणजे 15 to 20% तुम्ही म्हणू शकता ते सेल बायोलॉजी आणि इकॉलॉजी या टॉपिकमधून तुम्हाला 10 to 20% उरलेले 20%च्या आसपास जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला तिथून मिळतील आणि 5% मध्ये काय राहील हा तुमचा बायोस्टॅटिस्टिक्स आणि इव्होल्युशन. तर हे होतं आपल्या सिलेबसचं डिकोडिंग. तर तुम्ही जर बघितलं तर आपण या 2 पार्ट्समध्ये आपण सिलेबस डिकोडिंग केलं आहे आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजे काय हेच करायचे असं नाही, कारण तुम्हाला हे सर्व समजायसाठी जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजी समजायसाठी सेल बायोलॉजी करावंच लागेल. सो तुम्ही जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तर रिव्हिजनच्या वेळेस हा तुम्ही सिक्वेन्स ठेवू शकता. त्यासाठी आपण इम्पॉर्टंट देतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही टॉपिक सोडून द्यायचे, कारण तुम्ही एक जरी तुम्हाला क्वेश्चन ऑरमध्ये असले तरी आपण हाच ट्राय करायचा की आपण टोटल क्वेश्चन अटेम्प्ट करू शकलो पाहिजे. कारण एक जरी क्वेश्चन अनअटेम्प्टेड गेला तर ती खूप मोठी कॉस्ट आहे आणि ती कॉस्ट आपल्या सिलेक्शनची आहे, तर ती कॉस्ट आपण बिअर करू शकत नाही. ठीक आहे. तर आपल्याला आपण हे बघितले पार्ट 2 ऑफ दी सिलेबस डिकोडिंग. तर इथे आपला राज्यसेवेचा सिलेबस पूर्णपणे डिकोड झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात की वनसेवेचा सिलेबस जो एका लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करूया तो कसा डिकोड करूया. ठीक आहे. थँक्यू.